हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण रावण आणि रामचंद्र भाग 6 ही कथा जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मागील भागात आपण पाहिले राम, लक्ष्मण आणि सीता तिघेजण त्या आश्रमातून आत गेले. त्या मंदाकिनी नदीच्या काठावर असे बरेच आश्रम होते. एक एक करत ते तिघेही प्रत्येक आश्रमात जाऊन राहिले. तिथल्या ऋषीमुनींनी केलेले आदरातिथ्य प्रेमपूर्वक स्वीकारत त्या तिघांचे दिवस, महिने आणि वर्ष निघून जात होती. काही आश्रमात ते 14 महिने, कुठे 1 वर्ष, कुठे 4 महिने, कधी 5 महिने, कधी कधी 1 वर्षापेक्षा जास्त अशा प्रकारे ते राहिले आणि जवळपास 10 वर्ष वनवासाची त्यांनी पूर्ण केली. यानंतर ते परत ऋषी सुतीक्षणच्या आश्रमात आले. आश्रमातल्या ऋषीमुनींनी त्यांचे आदरातिथ्य आणि सत्कार केला. शत्रुनाश करणाऱ्या श्रीरामचंद्रांनी एक दिवस विनयपूर्वक महर्षी सुतीक्षणना विचारले, हे भगवान, या वनात मुनींमध्ये श्रेष्ठ असे अगस्त्य ऋषी पण राहतात असे मी ऐकले, पण हे वचन इतके मोठे आहे की त्यांच्या राहण्याच्या ठिकाणाची जागा मला अजूनही माहिती झाली नाही. मी सीता आणि लक्ष्मणना घेऊन तिथे त्यांच्या दर्शनाला जायची इच्छा बाळगतो. माझ्या मनात आहे की मी स्वतः त्यांची सेवा करेन. यावर प्रसन्न होऊन ते मुनी म्हणाले, अद्भुत, आपण स्वतःहूनच मला विचारले हे बरे केले. नाहीतर मीच तुम्हाला त्यांच्या दर्शनासाठी त्यांच्या आश्रमात जाण्यासाठी सांगणार होतो. हे वत्स, मी आपल्याला अगस्त्य ऋषींच्या राहण्याचा पत्ता सांगतो. इथून 4 योजन वर त्यांचा आश्रम आहे. तिथली जमीन चौरस आकारात आहे आणि तिथे पिंपळाच्या झाडांची गर्दी आहे. तिथे खूप फळं आणि फुले असणारे हे वृक्ष आहेत आणि तऱ्हेतऱ्हेचे पक्षी त्या वृक्षांवर राहतात. तिथली हवा शुद्ध आणि पाण्याने भरलेली अनेक जलाशये आहेत. त्या जलाशयांमध्ये सुंदर कमळे उमललेली असतात. तिथली सरोवरे हंस, बगळे असे पक्षी सैर करत असतात. हे राम, जर तुम्ही अगस्त्य ऋषींना भेटायची मनोकामना ठेवत असाल तर आपण सर्वांनी आत्ताच प्रस्थान केले तर बरे होईल. हे ऐकून रामाने त्या मुनींचा निरोप घेतला आणि अगस्त्य ऋषींच्या आश्रमांसाठी जाण्यासाठी दक्षिणेकडचा रस्ता धरला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे बरेच अंतर चालून गेल्यावर राम अचानक थांबला. परमहर्षित होऊन तो लक्ष्मणाला म्हणाला, हाच तो अगस्त्य ऋषींचा आश्रम दिसतोय. जसं वर्णन केला होता तसाच हा आश्रम दिसतोय. पिंपळाची दाट झाडे, फळे फुलांनी बहरलेले वृक्ष. मुनी सुतीक्षणनी सांगितल्याप्रमाणे हा आश्रम आहे. आश्रमाच्या बाहेर उभे राहून श्रीराम अगस्त्य ऋषींची ऐकलेली गोष्ट त्या दोघांना सांगू लागला. ही दक्षिण दिशा काही वर्षापूर्वी क्रूरकर्मा राक्षसांमुळे कुप्रसिद्ध होती, पण आता ती अगस्त्य ऋषींच्या आगमनामुळे सर्व लोकांच्या राहण्यासाठी योग्य अशी झाली आहे. पर्वतात श्रेष्ठ विंध्य पर्वत याने आपल्या उंचीमुळे सूर्याचा रस्ता अडवला होता, परंतु अगस्त्य ऋषींच्या आज्ञेचे पालन करून तो आता उंच न होता आहे तेवढाच राहिला आहे. त्यामुळे सूर्याचा रस्ता आता मोकळा झाला आहे. जेव्हा आपण त्यांना भेटू तेव्हा ते आपले नक्कीच कल्याण करतील. मी त्यांची आराधना करेन. हे लक्ष्मण, मी वनवासाचा शेवटचा काळ अगस्त्य ऋषींच्या आश्रमात राहूनच काढेन. या आश्रमात देवता, गंधर्व, सिद्धपुरुष, देवर्षी सगळेच अगस्त्य ऋषींची नित्य उपासना करतात. हे मुनिवर्य इतके प्रभावशाली आहेत की इथे दांभिक, निर्दयी, कपटी, घातकी कधी जिवंत राहू शकत नाही. इथे देव, यक्ष, नाग आणि गरुड धर्माच्या आराधनेसाठी इथे वास करतात. इथे महात्मा, सिद्ध तसेच महर्षी सूर्यासारख्या चमचमत्या विमानात बसून निर्जीव शरीर सोडून दिव्य शरीर धारण करून स्वर्गात निघून जातात. जे पुण्यकर्म करतात ते या आश्रमात राहून देवतांकडून अनुग्रह घेऊन देवत्व, यक्षत्व प्राप्त करून घेतात. हे लक्ष्मणा, आता तू आत जाऊन त्यांना आपल्या आगमनाची वार्ता देऊन ये. हे ऐकून लक्ष्मण आत गेला आणि तिथल्या एका शिष्याला त्याने महाराज दशरथचे ज्येष्ठ पुत्र बलवान श्रीरामचंद्र, आपली पत्नी सीता समवेत इथे महर्षींचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित झाले आहेत असा निरोप दिला.
त्या शिष्याने लक्ष्मणाला त्यांची ओळख विचारली. मी लक्ष्मण आहे. मी रामाचा हितकारी प्रिय लहान भाऊ आहे. आम्ही आमच्या पित्याच्या आज्ञेनुसार या भयंकर वनात आलो आहोत. कृपा करून आपण आमचा निरोप भगवन अगस्त्य महर्षींना द्यावा की आम्ही त्यांचे दर्शन अभिलाषी आहोत. लक्ष्मणाचा निरोप त्या शिष्याने अग्निशाळेत असलेल्या अगस्त्य ऋषींकडे जाऊन त्यांना कथन केला. शिष्यांच्या तोंडून श्रीरामाचे नाव ऐकताच ते म्हणाले, ही तर किती भाग्याची गोष्ट आहे. खूप दिवसांनी श्रीरामचंद्र मला भेटायला आले आहेत. माझ्या मनात सुद्धा त्यांना भेटायची फार इच्छा होती. आता तू जा आणि त्या दोघांनाही आदर सत्कार करून आत घेऊन ये. आत आश्रमात प्रवेश करताच रामाला खूप प्रसन्न वाटले. तिथे शांत स्वभावाची हरिणे चारी बाजूला बसलेली होती. त्या तिघांनी पाहिले की त्या आश्रमात ब्रह्मा, विष्णू, इंद्र, सूर्य, चंद्र, कुबेर, धाता, विधाता, वायू, नागराज, शेष, जी, गायत्री, वसु, वरुण, कार्तिकीय, धर्मराज सगळ्यांची मंदिरे बनवलेली होती. इतक्यात शिष्यांना घेऊन अगस्त्य ऋषी अग्निशाळेतून बाहेर आले. त्यांना समोरून येताना बघून राम बाजूला असलेल्या लक्ष्मणाला म्हणाला, लक्ष्मणा, त्यांचे तेजपूज्य रूप पाहून ते तपाची खाण असल्याचा भास होतोय. एवढे बोलून त्यांनी समोरून आलेल्या सूर्यासमान तेजस्वी महर्षी अगस्त्य ऋषींचे चरणस्पर्श केले. त्यानंतर त्यांनी त्या तिघांचे आदरातिथ्य करून त्यांना हातपाय धुण्यासाठी पाणी दिले आणि बसायला आसन दिले. आलेल्या पाहुण्यांचे पूजन केले पाहिजे. जो तपस्वी असे करत नाही त्याला परलोकात पापांचे प्रायश्चित्त करावे लागते. आपण आमचे खास अतिथी असल्याने आपण आपले पूजन करणे माझे आद्य कर्तव्य आहे. एवढे बोलून अगस्त्य ऋषींनी त्यांना पुष्पमाला अर्पण केली आणि फळं आणि अन्य पदार्थ खाण्यास दिले. हे रामचंद्र आणि हे लक्ष्मणा, तुम्ही दोघेजण सीतेसहित मला प्रणाम करायला आलात, त्यामुळे मी तुमच्यावर खूप प्रसन्न आहे. हे स्पष्ट दिसत आहे की मार्गावर चालण्याने जे महाकष्ट झाले आहेत त्याची थकावट तुमच्या शरीरावर दिसत आहे. मैथिलीसुद्धा विश्राम करण्यासाठी उत्सुक दिसत आहे. हे जानकी खूप सुकुमार आहे. तिने असे कष्ट कधी सहन नसतील केले, परंतु पतिप्रेमामुळे प्रेरित होऊन इतके कष्ट देणाऱ्या या वनात ती आली आहे. या आश्रमात तिला ज्या गोष्टींनी सुख मिळेल त्या गोष्टी तू करा राजन. ते पुढे बोलू लागले. सृष्टीच्या प्रारंभापासूनच स्त्रियांचा स्वभाव असा चंचल असतो की पतीच्या सुखात तर त्या साथ देतात, परंतु दुःखाच्या वेळी त्यांची साथ सोडूनही देतात. परंतु हे रामचंद्र, आपली पत्नी सीतामध्ये यातला एकही दोष नाही, त्यामुळे मी प्रशंसनीय आहे आणि अरुंधतीसारख्या पतिव्रता स्त्रियांपैकी एक आहे. हे शत्रुनाशी राम, तुम्ही तिघांनी या आश्रमाची शोभा वाढवली आहे आणि तुम्ही जिथे राहाल तिथली ही शोभा आपोआपच वाढेल. माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे. त्यांनी असे म्हणताच श्रीरामाने त्यांना हात जोडून अभिवादन केले आणि विचारले, मी स्वतःला धन्य समजतो की आपण माझ्या लक्ष्मणा आणि सीतेच्या गुणांनी संतुष्ट झाला आहात. परंतु हे मुनिवर, आपण मला असे कुठले तरी स्थान सांगावे जिथे पाण्याचे दुर्भिक्ष नसावे. ही जी जागा मनोहर असेल आणि जिथे आश्रम बनवून सुखाने आम्ही राहू शकू. यावर अगस्त्य ऋषींनी थोडा विचार करून सांगितले, इथून 1 योजनवर खूप साऱ्या फळा फुलांनी युक्त पाणी तसेच हरिणांनी समृद्ध असा पंचवटी नावाचा परिसर आहे. आपण सगळे तिथे जाऊन आश्रम बनवून सुखाने राहा. हे अनघ महाराज दशरथ माझे स्नेही होते, त्यामुळे तपसाधनेमुळे मला तुमचा सगळा वृत्तांत माहिती आहे. एवढेच नाही तर तुझ्या मनात आता काय चालू आहे याचीही मला कल्पना आहे. म्हणूनच या तपोवनात राहण्याची प्रतिज्ञा करूनही तू मला वेगळ्या स्थानाबद्दल राहण्यासाठी विचारले आहेस. म्हणून हे राम, मी तुला सांगतो, पंचवटीशिवाय चांगले ठिकाण दुसरे कोणतेच नाही. त्या रमणीय स्थळी सीतेचेही मन लागेल ते स्थान इथून दूरही नाही आणि गोदावरी नदीच्या काठी तिथे कंदमुळे आणि फळे मुबलक प्रमाणात आहे. वेगवेगळे पक्षी तिथे राहतात. ते एक एकांतमय, पवित्र आणि रम्य स्थान आहे. श्रीरामा, आपण तिथे राहून सीतेसहित तपस्वी धर्माचे पालनही करू शकतात. हे श्रीराम, हे जे समोर मोहवृक्षाचे महावन दिसत आहे त्यांच्या उत्तरेला एका वटवृक्षापाशी जाऊन तुम्ही पोहोचाल. त्याच्या पुढे एक पर्वत लागेल. त्याच्याजवळ एक समतल जमीन आहे.
जी फुलांनी सदाबहार